मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आरबी अट्टल महाविद्यालय गेवराई यांच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काही आठवणी याच्यावरती प्रकाश टाकता यावा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल वेबिनारच्या निमित्ताने मला महाविद्यालयाने निमंत्रित केलं, त्याबद्दल सुरुवातीलाच मी महाविद्यालयाचे आभार मानतो। आजच्या या नॅशनल वेबिनारचा जो विषय आहे तो आहे इंडिया सोशल अँड पॉलिटिकल फ्रीडम स्ट्रगल, आयडियोलॉजी अँड मुवमेंट्स। या नॅशनल वेबिनारच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक म्हणून उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर रजनी शिखरे मॅडम, या नॅशनल वेबिनारचे आयोजक डॉक्टर एस.एन. सटाले सर, त्याचबरोबर ज्यांनी मला या वेबिनारला यावं आणि या विषयावर भाष्य करावं असं मत मांडलं आणि मला येण्याचा आग्रह केला असे आमचे मित्र दीपक डोंगरे सर, उपस्थित सर्वच लाईव्ह असलेले सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि विषयाला सुरुवात करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि हा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतामध्ये जी काही स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली त्या चळवळीच्या अनुषंगाने आपण या विषयावरती आज चर्चा करणार आहोत। खरं तर आपण फक्त पॉलिटिकल फ्रीडम किंवा राजकीय स्वातंत्र्य या विषयाच्या अनुषंगाने गेली 75 वर्षापर्यंत आपण चर्चा करत आलेलो आहोत, पण याच्यामध्ये आणखी एक बाजू याच्यावरती आपण कधी प्रकाश टाकत नाही किंवा टाकला तर खूप कमी प्रमाणामध्ये याच्यावरती आपण चर्चा करतो। अशी जी दुसरी बाजू आहे ती आहे सोशल फ्रीडमची, ज्याला सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असं म्हणतो। भारतामध्ये हे दोन्ही जे स्वातंत्र्याचे लढे सुरू होते, हे दोन्ही स्वातंत्र्याचे लढे हे पॅरलल सुरू होते, परंतु आपण फक्त राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरला आणि सामाजिक स्वातंत्र्याचे जे आंदोलन आहे हे आंदोलन कुठेतरी मागे पडलं असं आपल्याला पाहायला मिळतं। पण या सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे नेतृत्व देखील ब्रिटिशांच्या भारतात झालेल्या आगमनापासूनच झालेलं होतं असं म्हणायला देखील हरकत नाही। खरं तर या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात महात्मा फुलेंपासून होते, पुढे ती शाहू महाराजांकडे येते आणि पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे येते। पण आपण तेवढ्या खोलापर्यंत जाणार नाही। भारताच्या स्वातंत्र्याची, सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आणि राजकीय स्वातंत्र्याची लढाई ही 1920 पासून कशा पद्धतीने पुढे चालत आली याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर स्वातंत्र्याची जी मुवमेंट आहे, काँग्रेसची जी मुवमेंट आहे, चळवळ आहे, ती महात्मा गांधींच्या हातामध्ये आली। 1915 ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून परत भारतामध्ये आले आणि त्यांनी एक 5 वर्ष पूर्ण भारत फिरून पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांनी 1920 मध्ये काँग्रेसची मुवमेंट आपल्या हातामध्ये घेतली। दुसरीकडे 1920 च्या दरम्यानच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील भारतामध्ये परदेशातून शिक्षण घेऊन आले होते आणि त्यांनी देखील सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली होती। आता थोडक्यामध्ये आपण जर ह्या सामाजिक स्वातंत्र्यातला आणि राजकीय स्वातंत्र्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला एक साध्या गोष्टीमधून आपल्याला याच्यामध्ये जाता येईल की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांनी महात्मा गांधींना गोऱ्या लोकांच्या डब्यामध्ये त्यांनी प्रवेश केला किंवा ते बसून प्रवास करू लागले म्हणून त्यांना रेल्वेच्या बाहेर ढकलून दिलं होतं आणि महात्मा गांधींना त्यावेळेस जाणीव झाली की ब्रिटिशांची गुलामी ही किती वाईट आहे। त्यांना ब्रिटिशांनी त्यांच्या डब्यामधून बाहेर हाकलून दिलं आणि त्यांना सांगितलं की तू ब्लॅक आहेस, तुम्ही ब्लॅक आहात, त्याच्यामुळे तुम्ही या गोऱ्या लोकांच्या डब्यामध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा या डब्यामधून तुम्ही प्रवास करू शकत नाही। महात्मा गांधींना त्यांनी काय केलं, रेल्वेच्या त्या डब्यामधून बाहेर ढकलून दिलं
आणि महात्मा गांधींना आपल्या देशातल्या राजकीय गुलामीची जाणीव झाली. दुसऱ्या बाजूला आपण सामाजिक गुलामीचा जेव्हा विचार करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला जी सामाजिक गुलामी आली, त्या सामाजिक गुलामीचं विश्लेषण करत असताना बाबासाहेबांसोबत देखील एक प्रकार असाच झाला होता. जसं ब्रिटिशांनी महात्मा गांधींना रेल्वेच्या डब्यामधून बाहेर ढकलून दिलं, त्याच पद्धतीनं भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका सवर्ण व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीमधून खाली उतरवलं, कारण बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य होते. ज्या पद्धतीनं महात्मा गांधींना ब्रिटिशांच्या गुलामीची जाणीव झाली, त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या सामाजिक गुलामीची जाणीव झाली. महात्मा गांधींना ब्रिटिशांच्या गुलामीची जाणीव झाली म्हणून महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं ठरवलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक गुलामीची जाणीव झाली म्हणून सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आपण पुढे हातात घेतली पाहिजे याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाली. आणि या दोन्ही व्यक्तींनी काय केलेलं आहे, महात्मा गांधींनी राजकीय स्वातंत्र्याची लढाईची चळवळ आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. या दोन्ही लढाया काय आहेत, या दोन्ही लढाया पॅरलल सुरू आहेत. काय होतं नेमकं, 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट महात्मा गांधींच्या हातामध्ये येते, काँग्रेसची. आणि त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील काय करत आहेत, परदेशामधून भारतामध्ये येत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर देखील एका मुवमेंटला सुरुवात करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला जी त्यांची मुवमेंट सुरू केली, ती मुवमेंट कशापासून सुरू केली, तर वर्तमानपत्रापासून सुरू केली. ज्या लोकांना बोलण्याचा अधिकार नव्हता, ज्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्या लोकांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बोलता यावं म्हणून मूकनायक हे वृत्तपत्र 1920 मध्ये सुरू केलं. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये महात्मा गांधीचा देखील राजकीय प्रवेश होतो आहे 1920 मध्येच. आणि महात्मा गांधी जी मुवमेंट हातामध्ये घेत आहेत, ती मुवमेंट ही राजकीय स्वातंत्र्याची मुवमेंट हातामध्ये घेऊन ते पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बघा, दोघांची जी चळवळ आहे, एक राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. आणि हे दोघे जण 1920 पासून या चळवळीला सुरुवात करत आहेत. पुढे चालून आपण जेव्हा बघतो त्यावेळेस 1920 ते 1925 दरम्यान जी काही पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे किंवा सोशल आयडियोलॉजी आहे, याचा बेस या 5 वर्षामध्ये भारतामध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काँग्रेसच्या चळवळीला एक आयडियोलॉजिकल बेस देण्याचं काम महात्मा गांधींनी 1920 दरम्यान केलं आणि त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून सोशल आयडियोलॉजीची देखील पायाभरणी आपल्याला केलेली पाहायला मिळते. 1920 ते 25 चा जो हा कार्यक्रम कालखंड आहे, हा कालखंड या आयडियोलॉजीसाठी खूप महत्वाचा आहे. इथं ज्या पॉलिटिकल आयडियोलॉजी आहेत किंवा ज्या सोशल आयडियोलॉजी आहेत, या 5 वर्षामध्ये तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये याच्या अगोदर 2 महत्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत. एक तर पहिलं महायुद्ध झालेलं आहे 1914चं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये 1919चा कायदा येऊन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा गांधींनी जे काही आंदोलनं सुरू केलेली आहेत, त्याच्यामधून एक राजकीय चळवळ सुरू झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केलेली आहे त्याच्यामधून एक सामाजिक आंदोलन सुरू झालेली आहे. या 1920 ते 25 दरम्यान आणखीन काही चळवळी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट मुवमेंट आहे, ज्याला आपण ज्याच्याकडे आपण श्रीपाल अमृत डांगे असतील किंवा एम एन रॉय असतील, यांनी या कम्युनिस्ट आयडियोलॉजी स्थापन केलेल्या आहेत. आणि याला पार्श्वभूमी काय आहे, तर 1917ला जी काही रशियन राज्यक्रांती झालेली आहे त्याची पार्श्वभूमी या आयडियोलॉजीला आहे. रशियन राज्यक्रांतीनं जगाला आकर्षित केलेलं आहे आणि या जगाला आकर्षित केल्यानंतर त्याच्यापासून भारतच कसा काय अलिप्त राहू शकतो. आपल्या शेजारचा जो देश आहे चीन, इथं देखील 1920 पासून स्कूल ऑफ थॉट्स आल्या आणि तिथं देखील कम्युनिस्ट आयडियोलॉजी पेरली जाऊ लागली होती. भारत देखील या आयडियोलॉजी पासून दूर राहू शकला नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतोय की 1924 दरम्यान 1924-25 दरम्यान ही जी आयडियोलॉजी आहे, ही आयडियोलॉजी भारतामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये प्रमुख जे नावं आपल्याला घेता येतात ते आहेत श्रीपाद अमृत डांगेंचं असेल किंवा एम एन रॉयचं असेल किंवा इतर जी काही मंडळी आहे, यांनी या दरम्यानच्या कालखंडामध्ये एक वेगळी आयडियोलॉजी इथं उभं करण्याचं काम केलेलं आहे. आता याच्या दुसऱ्या बाजूला याच 1924-25 दरम्यान काही दुसरी वेगळ्या आयडियोलॉजीत आपल्याला मजबूत होताना पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये आपण बघतोय की 1925 लाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरमध्ये होते आहे आणि त्याच्या अगोदर हिंदू महासभा असेल किंवा त्याच्या अगोदर मुस्लिम लीग असेल, अशा जी काही मुवमेंट देखील इथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. एकूणच जेव्हा आपण बघतो त्यावेळेस 1925 पर्यंत भारतामधला एक सामाजिक जो काही सोशल आयडियोलॉजीचा भाग आहे किंवा पॉलिटिकल आयडियोलॉजीचा भाग आहे,
हा 1925 पर्यंत एकदम क्लिअरली याचा बेस बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून खऱ्या अर्थानं सामाजिक स्वातंत्र्याची लढाई सुरू होते आणि राजकीय स्वातंत्र्याची देखील लढाई सुरू होती. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेस 1885 पासून 1898 पर्यंत काँग्रेसच्या स्टेजवरतीच आपल्याला काय पाहायला मिळतं, सामाजिक प्रश्नावरती देखील बोललेलं पाहायला मिळतं आणि राजकीय प्रश्नावरती देखील बोललेलं पाहायला मिळतं. काँग्रेसमध्येच एक दोन गट आहेत ज्यांना सामाजिक स्वातंत्र्य अगोदर हवा आहे असा एक गट आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा एक गट आहे ज्यांना राजकीय स्वातंत्र्य अगोदर हवा आहे. पण राजकीय स्वातंत्र्याची जी ताकद आहे ही राजकीय स्वातंत्र्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस 1898 ला WC बॅनर्जी एका अधिवेशनामध्ये भाषण करतात तेव्हा ते असं सांगतायत की राजकीय स्वातंत्र्य आपल्याला अगोदर मिळवायचं आहे, सामाजिक स्वातंत्र्याचं आपण नंतर बघू. आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून 1898 पासून बाबासाहेब आंबेडकर तर म्हणतायत की सामाजिक स्वातंत्र्याच्या अंत्यविधीचं हे WC बॅनर्जी यांचं भाषण होतं. आणि 1898 पासून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसमधली संपली आणि फक्त राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात झाली. आणि ही जी 1898 पासूनची जी पुढची लढाई आहे ही लोकमान्य टिळक लढतायत. आणि लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी देखील सामाजिक स्वातंत्र्याकडे जास्त प्रमाणामध्ये लक्ष दिलं नाही, कारण त्यांना काय पाहिजे होतं, ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालेलं जे स्वराज्य आहे ते त्यांना पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर टिळकांच्या नंतर हीच मुवमेंट काय होते आहे, हीच मुवमेंट महात्मा गांधींच्या हातामध्ये येत आहे आणि महात्मा गांधी या राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. 1925 पर्यंत हे सगळं क्लिअर होत आहे. पण 1925च्या नंतर राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईलाही गती आलेली आहे आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईला देखील गती आलेली आहे. भाग म्हणून काय झालेलं आहे की भारतामधल्या जी काही ही दोन्ही आंदोलनं आहेत ही दोन्ही आंदोलनं अतिशय सक्रिय झालेली आहेत. आता याच्यानंतर काय झालेलं आहे नेमकं, तर 1927 ला भारतामध्ये काय एक सायमन कमिशन आलेला आहे. कशासाठी आलेला आहे की 1919चा जो कायदा होता त्या 1919च्या कायद्याचे भारतामध्ये काय पडसाद उमटलेले आहेत याचं जे काही अहवाल आहे तो अहवाल त्यांना ब्रिटिश पार्लमेंटला द्यायचा आहे आणि त्याची पडताळणी करण्यासाठी हे कमिशन भारतामध्ये आलेलं आहे. आता जेव्हा हे कमिशन भारतामध्ये आलं तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या कमिशन मध्ये भारतीय सदस्य नसल्यामुळे या सगळ्यांनीच जे काही सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत किंवा राजकीय आंदोलनाचे नेते आहेत या सगळ्यांनीच या सायमन कमिशनवरती बहिष्कार टाकलेला आहे आणि यांना काय म्हटलेलं आहे, सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन या सायमन कमिशनला त्यांनी विरोध केलेला आहे. खरं तर हे सायमन कमिशन जे आहे हे सायमन कमिशन 1929 ला येणं अपेक्षित होतं, कारण 10 वर्षानंतर त्यांना यायचं होतं. पण ते आले कधी, 1927 लाच ते भारतामध्ये आले आणि त्यांनी भारताचा जो लेखाजोखा आहे तो पाहायला सुरुवात केली. पण त्यांनी जो काही अहवाल तयार केला त्याच्यामध्ये या भारतीयांचा विरोध बघून त्यांनी भारतीयांसमोर एक चॅलेंज ठेवलं. काय चॅलेंज ठेवलं की त्यांना ते असं म्हणाले की तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही तुमचं आंदोलन करून जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळवू शकत असाल आणि तुम्हाला जर स्वतंत्र व्हायचं आहे असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही एक करा की तुम्ही एक इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे याचं एक फ्रेमवर्क तुम्ही तयार करा, एक भारताचं संविधान तुमच्या पद्धतीने तयार करा ज्याच्या आधारावरती तुम्हाला भारताचं शासन चालवायचं आहे. अशा पद्धतीचं एक चॅलेंज या सायमन कमिशननं काय केलेलं आहे, भारतीयांच्या समोर ठेवलेला आहे. आणि याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की भारतामध्ये काय झालेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनच्या एका ड्राफ्टसाठी किंवा कॉन्स्टिट्यूशनचं जे काही ड्राफ्टिंग आहे त्याची जी तयारी आहे त्याच्या तयारीवरती भारतामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे. आणि याचा भाग म्हणून आपण पाहतोय भारतामध्ये 1927 ला हे सायमन कमिशन गेल्यानंतर सायमन कमिशनचं जे चॅलेंज आहे हे सायमन कमिशनचं चॅलेंज कोणी स्वीकारलेलं आहे, ही काँग्रेसनं स्वीकारलेलं आहे. आणि भारतामध्ये असलेले जे काही इतर मुवमेंट आहेत त्यांनी देखील याचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. पण काँग्रेसनं काय केलेलं आहे, काँग्रेसनं लागलेच 1928 मध्ये एक नेहरू रिपोर्ट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भारताचं भावी संविधान हे कशा पद्धतीचं असेल. आणि मग मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झालं आणि 1928 मध्ये हा नेहरू रिपोर्ट तयार केला गेला आणि तो ब्रिटिश काउन्सिलला सादर केला गेला. पण नेहरू रिपोर्टला मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांचा म्हणजे बऱ्याच संघटनांचा जे काही सोशल आयडियोलॉजीवाले होते किंवा जे काही इथले संस्थानिक होते यांचा विरोध झाला आणि त्यांनी काय केलेलं आहे तर या नेहरू रिपोर्टला भारतामध्येच विरोध करायला सुरुवात केलेली आहे. ब्रिटिशांनी सायमन कमिशनने दिलेलं चॅलेंज स्वीकारलंय आणि ते स्वीकारून भारताचं जे संविधान असेल ते कशा पद्धतीचं असेल हे नेहरू रिपोर्ट मध्ये सांगण्याचं काम या काँग्रेसच्या मुवमेंटने केलेलं आहे.
पण त्याला जो विरोध झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की नंतरच्या कालखंडामध्ये 1930, 31 आणि 32ला 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडन मध्ये झालेले आहे. आता या लंडन मध्ये झालेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये कोण आहेत? ज्या ज्या लोकांनी इथं सामाजिक राजकीय चळवळी उभ्या केलेल्या आहेत त्या सगळ्याच संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आहेत. त्या सगळ्यांनाच ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? निमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामध्ये संस्थानिक आहेत, त्याच्यामध्ये हिंदू आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम्स आहेत, त्याच्यामध्ये लिबरल्स आहेत, जस्टिस पार्टीवाले आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, पारसी आहेत, युरोपियन्स आहेत, अँग्लो इंडियन्स आहेत. त्याच्याबरोबरच जे काही प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय मदन मोहन मालवीय आहेत, जिना आहेत, आगा खान आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किंवा हिंदू महासभेचे प्रतिनिधित्व म्हणून बॅरिस्टर मुंजे आहेत, त्याच्याबरोबर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधींना यांचं निमंत्रण आहे. पण पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला महात्मा गांधी पोहोचलेले नाहीत कारण त्यांचा या कॉन्फरन्सला विरोध होता. आता ही जी राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे 1930 मध्ये कुठे झालेली आहे? लंडन मध्ये झालेली आहे. आणि याचा बेस काय आहे? तर याचा बेस असा आहे की सायमन कमिशनला तुम्ही विरोध केलाय. सायमन कमिशननं तुम्हाला चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून तुम्ही 1928चा नेहरू रिपोर्ट आम्हाला सादर केलाय. पण या नेहरू रिपोर्टला जो विरोध झालेला आहे याच्यावरती एक चर्चा आणि सायमन कमिशनने दिलेला रिपोर्ट जो आहे त्याच्यावरती चर्चा म्हणून ही राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. पण याला काय केलेलं आहे? काँग्रेसनं याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि काँग्रेसनं काय म्हटलेलं आहे की या पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला आम्ही येणार नाही. नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर जे काही प्रतिनिधी आहेत जे महात्मा गांधी या राऊंड टेबल कॉन्फरन्सला पोहोचले नव्हते त्यांना आयर्विनच्या माध्यमातून त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि महात्मा गांधींना दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलवलेलं आहे. काँग्रेसचा प्रतिनिधी नसल्यामुळे पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जास्त काही चर्चा होऊ शकली नाही. पण दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला मात्र महात्मा गांधी तिथं पोहोचलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की जर राजकीय स्वातंत्र्याची लढाई सगळेजण लढत आहेत तर मग सामाजिक स्वातंत्र्याचा आपण नंतर बघता आला असतं. हा प्रश्न इथं सगळ्यांच्या समोर होता. तसं काँग्रेसलाही वाटत होतं की एकदा आपल्या हातामध्ये जर राजकीय स्वातंत्र्य आलं, राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये आली तर मग सामाजिक स्वातंत्र्यामध्ये ज्या सुधारणा आपल्याला करायच्या आहेत त्या सुधारणा आपण निश्चितपणानं करू शकतो आणि त्या आपल्याला भविष्यामध्ये करता येऊ शकतात. आणि म्हणून झालं काय नेमकं? तर सामाजिक स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये विरोध झाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईवरती ठाम होते कारण बाबासाहेब आंबेडकरांसोबत समोर जगाचा इतिहास होता आणि जगाच्या इतिहासामध्ये जिथं जिथं राजकीय क्रांती अगोदर झाली सामाजिक क्रांती सोडून तिथं तिथं काय परिणाम भोगावे लागले याचं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केलेली आहे. रोमचं एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होतं आणि रोम मध्ये पॅट्रिशियन्स आणि प्लिबियन्स मध्ये ज्या वाटाघाटी होणार होत्या त्याच्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आला याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यासमोर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जर सामाजिक स्वातंत्र्याच्या अगोदर जर राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर रोम मध्ये जो गोंधळ निर्माण झाला तशाच पद्धतीचा गोंधळ भारतामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. जी परिस्थिती पॅट्रिशियन आणि प्लिबियन्सची निर्माण झाली होती कॉन्सल्स आणि पॉन्टिफेक्स मॅक्सिमस मध्ये प्रतिनिधीच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती भारतामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये काय केलेलं आहे तर दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये कम्युनल अवॉर्डची मागणी केलेली आहे ज्याला आपण जातीय निवाडा असं म्हणतो की जर सामाजिक स्वातंत्र्य तुम्हाला द्यायचं नसेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल? राजकीय स्वातंत्र्यामध्ये म्हणजे राजकीय सत्तेमध्ये आमचा वाटा काय असेल हे तुम्हाला सांगावं लागेल. हा प्रश्न रोम मध्ये देखील होता, फक्त भारतामध्ये याच्यातला भाग नाही. आपण बघतो की फक्त भारतामध्येच राखीव जागांचा प्रश्न निर्माण झाला, तसं नाही. तर रोम मध्ये देखील हीच पद्धती निर्माण झाली कारण तिथं देखील सामाजिक स्वातंत्र्याला सुरुवातीला विरोध झाला. फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवलं गेलं आणि जेव्हा वाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळेस काय झालं? पॅट्रिशियन्स आणि प्लिबियन्स मध्ये वाद निर्माण झाले. आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपण बघतोय की रोम मधल्या जे काही राजाचे पॉवर्स आहेत ते पॉवर्स कॉन्सल्स आणि पॉन्टिफेक्स मॅक्सिमस मध्ये ज्यावेळेस डिव्हाइड करण्याची वेळ आली त्यावेळेस पॅट्रिशियन्स आणि प्लिबियन्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाले. तशा पद्धतीचे वाद भारतामध्ये निर्माण होऊ नयेत याची दक्षता बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीपासून घेत होते. आणि म्हणून ते सांगत होते की राजकीय स्वातंत्र्यामध्ये सामाजिक जो काही वर्ग आहे जो दबलेला आहे, पिछाडलेला आहे किंवा ज्याला आपण डिप्रेस्ड क्लास असं बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द वापरलेला आहे तो वर्ग आहे
त्याचं त्या राजकीय स्वातंत्र्यामध्ये काय असेल हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि म्हणून इथं देखील आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद 1932च्या कॉन्फरन्समध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर फक्त रोमचं उदाहरण नाही आहे, तर त्यांच्या समोर दुसरं एक उदाहरण आहे, ते आहे आयरिशचं. म्हणजे दक्षिण आयर्लंडमध्ये जे काही प्रकरण झाले होते, अल्स्टर आणि साऊथ आयर्लंडच्या लोकांमध्ये जे काही झालं होतं, तोच प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होता. तिथे देखील काय झालेलं आहे, तिथे देखील राजकीय स्वातंत्र्य अगोदर मिळवलं गेलं, सामाजिक स्वातंत्र्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. आणि मग काय झालं नेमकं की दक्षिण आयर्लंडचे जे काही प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये रेडमंड आहेत. तर या रेडमंडने काय केलेलं आहे, तर अल्स्टर्सला असं म्हटलेलं आहे की तुम्हाला काय प्रोटेक्शन पाहिजे ते सांगा, आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. अल्स्टरनी काय उत्तर दिलेलं आहे, अल्स्टर म्हणतायत तुमचं जे काही प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन खड्ड्यात गेलं तरी हरकत नाही, आम्हाला त्याच्यावरती अजिबात गरज नाही, अजिबात गरज नाही. तुम्ही आमच्यावरती राज्य करावं हे आम्हाला कदापि मान्य नाही, कारण आम्हाला देखील तुमच्या बरोबरीनं कुठे बसायचं आहे, सभागृहामध्ये बसायचं आहे, अशी डिमांड कोणी ठेवलेली आहे, अल्स्टरने ठेवलेली आहे. जो वाद प्लिबियन आणि पॅट्रिशियनचा रोम मध्ये होता, तोच वाद कुठे आहे, इथं दक्षिण आयर्लंडमध्ये देखील आहे, दक्षिण आयर्लंडच्या लोकांमध्ये आणि अल्स्टर्स मध्ये आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचे कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन आम्हाला नको आहे. तशा पद्धतीचं प्रोटेक्शन आम्हाला राजकीय स्वातंत्र्यामध्ये नको आहे, राजकीय स्वातंत्र्यामध्ये आम्हाला तुमच्या बरोबरीने बसायचं आहे, ही मागणी अल्स्टर्सची आहे. बाबासाहेब आंबेडकर 1932 मध्ये हाच प्रश्न उपस्थित करतायत की जर तुम्ही राजकीय स्वातंत्र्य अगोदर मागत असाल तर तुम्हाला इथल्या डिप्रेस्ड क्लासेसचं पुढे काय होईल राजकीय स्वातंत्र्यामध्ये, याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकर इथल्या राजकीय स्वातंत्र्याच्या जी काही नेतृत्व करत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर इथं उत्तर मागत आहेत. कारण त्यांच्या समोर रोमचं उदाहरण आहे, दक्षिण आयर्लंडचं उदाहरण आहे, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये सामाजिक स्वातंत्र्याची लढाई ही मागे टाकून केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवलं गेलं आणि नंतर जो काही प्रश्न निर्माण झाला तो सोडवता सोडवता रोमच्या आणि आयर्लंडच्या नाकी नऊ आले. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर उदाहरण होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची डिमांड अशी होती की तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, सामाजिक स्वातंत्र्य कशा पद्धतीनं देता येईल याचा विचार तुम्हाला करावा लागेल. जर तुम्ही सामाजिक स्वातंत्र्याची लढाई मागे टाकून फक्त राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत असाल तर ह्या पद्धतीचे प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात आणि ते निर्माण होऊ नयेत म्हणून राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याचा देखील प्रश्न आपण सोडवला पाहिजे, हे चित्र बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होतं. आणि म्हणून दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जो काही संघर्ष झालेला आहे तो याच्यावरूनच झालेला आहे की राजकीय स्वातंत्र्य अगोदर का मग सामाजिक स्वातंत्र्य अगोदर, या दोन बाबतीमध्ये यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि ज्या वाटाघाटी रोम मध्ये झालेल्या आहेत, ज्या वाटाघाटी आयर्लंडमध्ये झालेल्या आहेत, त्याच पद्धतीच्या वाटाघाटीचा प्रश्न इथं निर्माण झालाय. आणि म्हणून काय झालेलं आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कम्युनल अवॉर्ड पुढे आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ सेपरेट इलेक्टोरेट याचा प्रश्न पुढे निर्माण झाला आणि तो मंजूर देखील झाला. पण महात्मा गांधींना अशा पद्धतीची जी काही वाटाघाटी आहेत या वाटाघाटी मान्य नव्हत्या. महात्मा गांधींचं म्हणणं होतं की स्वातंत्र्याची लढाई जी आहे ही स्वातंत्र्याची लढाई राजकीय स्वरूपाची लढाई आपण अगोदर लढू, एकदा ब्रिटिशांच्या हातामधून भारत आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपल्याला हव्या तशा पद्धतीनं कायदे करता येतील आणि भारताचं जे काही राजकीय स्वातंत्र्य आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक स्वातंत्र्याचा देखील विचार करता येईल. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की नंतर ज्यावेळेस एकदा राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये येईल त्याच्यानंतर आपल्याला मात्र हा प्रश्न सोडवणं खूप अवघड होऊन बसेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईचा पॅरलल प्रश्न मांडतायत. पण महात्मा गांधींचा याला विरोध होतो आणि महात्मा गांधी काय करतायत, पुण्याच्या एरवाड्यामध्ये या कम्युनल अवॉर्डच्या या जातीय निवाड्याच्या विरोधामध्ये काय करतायत, उपोषणाला बसतायत. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समझोता झाला, तेवढ्या डिटेल्स मध्ये आपल्याला पुन्हा बॅक मध्ये जायचं नाही की याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट झालं आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव मतदारसंघ मान्य केले गेले. आणि महात्मा गांधींच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोघांनी या करारावरती सह्या केल्या आणि हा कम्युनल अवॉर्ड आपण ज्याला जातीय निवाडा असं म्हणतो हा मान्य झाला. कशा संबंधामध्ये की स्वतंत्र मतदारसंघाऐवजी जे काही राखीव मतदारसंघ आहेत हे अस्पृश्यांना दिले गेले आणि हा प्रश्न इथं सोडवला गेला. पण इथं सोडवल्यानंतर देखील याची जी काही मुवमेंट आहे ही थांबली नाही. आता दरम्यानच्या कालखंडामध्ये आणखी काही गोष्टी या इथं घडत होत्या. कुठल्या गोष्टी होत्या, तर इथं जे काही इतर ऑर्गनायझेशन होत्या
ते ऑर्गनायझेशन त्यांच्या पद्धतीनं त्यांचं जे काही नॅशनलिझम आहे तो नॅशनलिझम मांडण्याचा प्रयत्न इथं करत होत्या. काय झालं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे, 1915 ला हिंदू महासभेची स्थापना झालेली आहे आणि 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. अशा काही धार्मिक ऑर्गनायझेशन देखील या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि मग यांचा प्रश्न जो आहे, यांचा प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचं चित्र कसं असेल, या देशामध्ये कोणाची सत्ता असेल, याच्यासाठी या जी काही ऑर्गनायझेशन आहेत या ऑर्गनायझेशनची आपल्याला चढाओढ लागली आपल्याला पाहायला मिळते. मुस्लिम लीग असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा हिंदू महासभा असेल, या सगळ्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या पद्धतीनं त्यांचा नॅशनलिझम इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला महात्मा गांधी राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत आणि तिसऱ्या बाजूला 1915 ते 1925च्या दरम्यान काय झालेलं आहे की जी काही आपण रिलिजियस नॅशनलिझम असं ज्याला आपण शब्द वापरतो तो नॅशनलिझमचा उदय देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण आणि या सगळ्यांचेच प्रतिनिधी कुठे आपल्याला पाहायला मिळत आहेत, राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वाद हे निर्माण होत आहेत की मुस्लिम लीग हे काँग्रेसचं नेतृत्व मान्य करायला तयार नाही, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील काँग्रेसचं नेतृत्व मान्य करायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न मांडतायत, तिसऱ्या बाजूला जे काही संस्थानिक आहेत ते त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मांडतायत. आणि हे सगळे वाद कुठे आहेत तर 1932च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आहे. आता जेव्हा हा प्रश्न 1932 मध्ये निर्माण होतो तेव्हा फक्त पुन्हा पॅक्टच तयार होतो अशातला भाग नाही, तर इथं नॅशनलिझमचा देखील प्रश्न निर्माण होतो की जर भविष्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं तर त्या स्वातंत्र्याच्या नंतरचं चित्र नेमकं काय असेल, हा प्रश्न हिंदू महासभेच्या समोर आहे, मुस्लिम लीगच्या समोर आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समोर आहे. या सगळ्यांची जी भेट आहे, या सगळ्यांची भेट काय होते आहे, वैचारिक दृष्टिकोनातून 1936 साली मध्ये एक वेळेस होत्या. काय होते 1936 साली? 1936 साली काही घटना भारतामध्ये घडत आहेत. कुठल्या घटना घडत आहेत? 1935चा एक कायदा भारतामध्ये आलेला आहे आणि 1936 मध्ये भारतामध्ये राजकीय निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. पण राजकीय निवडणुकांना सुरुवात होत असताना भारतामध्ये सत्ता कोणाची येईल हा प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. एका बाजूला हिंदू महासभेच्या स्टेजवरून विनायक दामोदर सावरकर अशी घोषणा करतायत की हा देश कुणाचा आहे, हिंदूंचा आहे आणि या देशामध्ये हिंदूंचं वर्चस्व राहील, अशा पद्धतीचा एक राष्ट्रवाद विनायक दामोदर सावरकर हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये मांडतायत. आणि दुसऱ्या बाजूला RSS मधून गोळवळकर गुरुजी वी आर आवर नेशन टू डिफाईन या टायटल मध्ये पुस्तक लिहितायत आणि ते त्यांचा नॅशनलिझम मांडतायत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मुस्लिम लीग देखील काय करते आहे, मुस्लिम लीग देखील त्यांचं नॅशनलिझम मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1936 साली या देशातल्या जातीयतेनं भारताचं काय नुकसान झालेलं आहे आणि त्याचे परिणाम भारताला पुढे काय भोगावे लागतील याचं विश्लेषण बाबासाहेब आंबेडकर 1936 लाच करताना पाहायला मिळत आहे. आता हे सगळं सुरू असताना थोडस मेसेज करून वेळेच्या बाबतीमध्ये सांगा आदरणीय सटाले सर. मला फक्त एक मेसेज टाका की आणखी किती वेळ पुढे बोलायचंय फक्त, म्हणजे मला ते थोडस आवर्त घेता येईल. तर 1936 साली या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यावरती विचार केला जातो भविष्यामध्ये जी राजकीय सत्ता असेल ती राजकीय सत्ता कशा पद्धतीची असेल. याच्यामध्ये मग काँग्रेसचा पुढाकार आहे, त्याच्यामध्ये हिंदू महासभा देखील निवडणुकीसाठी तयार झालेली आहे, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर देखील बहिष्कृत हितकारणी सभा असेल किंवा त्यांचे राजकीय पक्ष असतील त्याच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे येत आहेत, मुस्लिम लीग निवडणुकीला पुढे येत आहे. पण या सगळं होत असताना भारतामधली भविष्यातली राजकीय सत्ता कशी असेल हा प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. महात्मा गांधी या पूर्ण प्रक्रियेमध्ये काय सांगतायत की महात्मा गांधी हे सांगतायत की हा देश सगळ्यांचा आहे, इथं कोणी हिंदू नाही, इथं कोणी मुस्लिम नाही, इथं कोणी डिप्रेस्ड नाही, काही नाही, हा देश सगळ्यांचा आहे आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहे. आणि हे सगळे प्रयत्न करत असताना जर एखादी व्यक्ती असं म्हणत असेल की हा लढा फक्त हिंदूंचा आहे, हा लढा फक्त मुस्लिमांचा आहे आणि आम्ही तो स्वतंत्ररित्या लढणार आहोत असं जर कोणी म्हणत असेल आणि अशा माध्यमातून जर भारताला स्वातंत्र्य मिळणार असेल किंवा एखाद्या जाती समूहानं किंवा एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट समूहानं या स्वातंत्र्याची लढाई लढून जर त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळत असेल तर अशा पद्धतीचं स्वातंत्र्य मला नको आहे असं महात्मा गांधी म्हणतायत. महात्मा गांधींचं म्हणणं असं आहे की मला अशा प्रकारचं स्वातंत्र्य हवं आहे
ज्या स्वातंत्र्यामध्ये सर्व जाती समूहांचा समावेश असेल. आणि म्हणून महात्मा गांधी काय करतायत, या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशाच मध्ये काय होत आहे, 1936-37 मध्ये 1935च्या कायद्यानुसार निवडणुका येत आहेत. पण एकीकडे हिंदू महासभेच्या स्टेजवरून जी राष्ट्रवादाची घोषणा होते आहे, त्या दृष्टिकोनातून एकीकडे काँग्रेस ही मुस्लिमांचा अनुनय करणारी संघटना आहे म्हणून जो काही प्रश्न RSSच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे ती गोष्ट, आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की काँग्रेसचं जे नेतृत्व आहे ते सगळं काय आहे, हिंदूंचं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रश्नांची जी काही परिणिती होते ती होते 1940च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये. 1940 मध्ये मुस्लिम लीगचं जे अधिवेशन आहे हे कुठे होत आहे, हे लाहोरमध्ये होत आहे. आणि लाहोरच्या अधिवेशनामध्ये काय होतंय नेमकं, काही घटना तिथं घडत आहेत. लाहोरच्या अधिवेशनामध्ये बॅरिस्टर रहमत अली चौधरी असतील, बॅरिस्टर जिना असतील, यांची उपस्थिती या लाहोरच्या अधिवेशनामध्ये आहे. इथं काही घटना बघा कशा पद्धतीने घडलेल्या आहेत की दुसरं महायुद्ध 1939ला सुरू होत आहे आणि त्याच दरम्यान 1940ला काय होते, लाहोरचं अधिवेशन होत आहे. आणि या लाहोरच्या अधिवेशनामध्ये रहमत अली चौधरी आणि बॅरिस्टर जिना हे दोघे जण काय करतायत की स्वतंत्र पाकिस्तानची मागणी इथं ठेवतायत. त्याचं कारण काय आहे, त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जे स्वातंत्र्य भारताला मिळणार आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी भारतामध्ये सत्ता स्थापन होणार आहे ती सत्ता हिंदूंची असणार आहे, त्याच्यामध्ये मुस्लिमांना कसल्याही प्रकारचं स्थान असणार नाही. अशा पद्धतीचे चित्र बॅरिस्टर जिना आणि रहमत अली चौधरी या लाहोरच्या अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याची परिणिती म्हणून आपण पाहतोय की त्याची परिणिती म्हणून काय झालेलं आहे, तर या लाहोरच्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा एक ठराव पास केला जातो आणि या ठरावाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या फाळणीचा विचार समोर मांडलेला आहे. आता 1939ला दुसरं महायुद्ध सुरू आहे. ब्रिटिशांची जी ताकद आहे ती ब्रिटिशांची ताकद या दुसऱ्या महायुद्धामध्ये कमी पडते आहे, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी भारताची मदत मागितलेली आहे. पण भारताची मदत मागितल्यानंतर काय झालेलं आहे, महात्मा गांधींनी त्यांना हे सांगितलेलं आहे की भारत तुम्हाला मदत करणार नाही. पण नंतरच्या कालखंडामध्ये महात्मा गांधी असं म्हणतायत की भारत तुम्हाला मदत करेल, पण काय, तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करावा लागेल. आणि ब्रिटिशांनी हे मान्य केलेलं आहे की दुसरं महायुद्ध संपताच भारताला आम्ही स्वातंत्र्य देऊ, तोपर्यंत भारताने आम्हाला दुसऱ्या महायुद्धामध्ये काय करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. बघा महत्वाच्या घडामोडी आहेत. दुसरं महायुद्ध आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांची ताकद कमी पडते आहे, ते भारताची मदत मागतायत. दुसरीकडे बॅरिस्टर जिनांना असं वाटतंय की भारतामध्ये आता भारताला लवकर स्वातंत्र्य मिळणार आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये हिंदूंची सत्ता येणार आहे, त्याच्यामुळे आपलं तिथं काही असणार नाही, म्हणून आपण बाजूला निघायचं आहे. या पद्धतीचे चित्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि लागलीच महात्मा गांधींनी काय केलेलं आहे, 1942ला चले जावचं आंदोलन छेडलेलं आहे. आणि चले जावचं आंदोलन छेडून महात्मा गांधींनी काय म्हटलेलं आहे की ब्रिटिश आता त्यांच्या युद्धामध्ये गुंतलेले आहेत, ब्रिटिश आपल्याला मदत मागत आहेत, अशा परिस्थितीमध्येच आपण स्वातंत्र्याची मागणी करणं गरजेचं आहे. आणि महात्मा गांधींनी घोषणा केलेली आहे, चला भारताच्या बाहेर निघा. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत या सगळ्या ऑर्गनायझेशन काय करतायत, महात्मा गांधींच्या पाठीशी उभ्या राहत आहेत. काही ऑर्गनायझेशनच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न आहेत की आपण खरोखरच्या चले जावच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा का. जसं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनामध्ये प्रश्न होता की नेमकं काय करायचंय, व्हाईट इंडिया मुवमेंट म्हणजे काय, नेमकं चले जावचं आंदोलन म्हणजे नेमकं काय. आणि याच्याच संबंधातली चर्चा करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, डॉक्टर खानखोजेंना कोणाकडे पाठवलेलं आहे, जयप्रकाशजी यांच्याकडे पाठवलेलं आहे. त्यांनी विचारलेलं आहे की चले जावच्या आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल. डॉक्टर खानखोजेंनी जयप्रकाशजींना 7 प्रश्न विचारलेले आहेत की चले जावच्या आंदोलनाच्या मुवमेंटची दिशा काय असेल, त्याच्यानंतर करा आणि मरा ठीक आहे, पण काय करायचं आहे नेमकं, आणि कशा पद्धतीने ह्या मुवमेंटला पुढे घेऊन जायचं आहे, याची आपण याला चले जावच्या आंदोलनाची आपली ताकद नेमकी काय असेल, असे काही प्रश्न, एक 5-7 प्रश्न डॉक्टर खानखोजेंनी कोणाला विचारलेले आहेत, जयप्रकाशजींना विचारलेले आहेत. आणि मग त्यांनी तो जो निरोप आहे तो निरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे दिलेला आहे की अशा पद्धतीची चर्चा आहे, आपण याच्यामध्ये सहभागी व्हायचं का, अशी चर्चा त्यांच्यामध्ये देखील आहे. हिंदू महासभेची जी राजकीय लढाई आहे ती 1936 पासूनच सुरू झालेली आहे. त्यांचं एक वेगळं गट इथे सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आम्ही सहभागी होतो आहोत,
पण महात्मा गांधी ज्या पद्धतीने सांगतायत की ही लढाई सगळ्या जात समूहाने लढायची आहे, सगळ्या धर्माने लढायची आहे, पण सगळेजण याच्यामध्ये जर सहभागी होत नसतील तर आम्हाला काही फरक पडणार नाही. म्हणून सावरकरांनी घोषणा काय केलेली आहे, याल तर तुमच्यासह ही लढाई आम्ही लढू, न याल तर तुमच्या विनाही आम्ही ही लढाई लढू शकतो, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे. महात्मा गांधींना असं वाटतं की असं नाही, महात्मा गांधी म्हणतायत की आपण सगळ्यांनी मिळून ही लढाई लढायची आहे आणि सगळ्यांनी मिळून या स्वातंत्र्याची मागणी करायची आहे. असलं नसलं तरी पण मला दे 200. बरं, कोणाचा तरी आवाज येतोय मध्ये, कृपया तुमचे साऊंड जर अनम्यूट केले तर बरं होईल. हा माणूस टोलामध्ये देतो, मला कसं असतं आम्हाला वेळेला महत्व असतं. नाही बरोबर. कसं असं मी आता 2-3 मी बाहेर होतो, त्याचं 200 नंतर दे चालेल. 200 मला तिथे काकांना 100 द्या. हो चालेल. कुठे आपलं वारकर वडगाव. हो मामा. ही जी काही मुवमेंट आहे, ही लढाई पुढे सुरू आहे आणि 1942 ची जी काही मागणी आहे ती मागणी काय केलेली आहे, ब्रिटिशांनी मान्य केलेली आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा पास केलेला आहे. 18 जुलै 1947 ला हा जो काही ऍक्ट आहे, हा ऍक्ट त्यांनी पास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की लवकरच आम्ही भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करूया. आपण हा जो काही ऍक्ट आहे हा काय आहे, तर हा राजकीय स्वातंत्र्याचा कायदा आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ब्रिटिशांनी जे काही ऍक्ट पास केलेला आहे 1947 चा, हा राजकीय स्वातंत्र्याचा कायदा आहे, तो सामाजिक स्वातंत्र्याचा कायदा नाही. आता सामाजिक स्वातंत्र्याचा विचार भारताला काय करावा लागणार आहे, इथून पुढे करावा लागणार आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे ती नंतरची गोष्ट आहे. पण सुरुवातीला काय झालेलं आहे, जी काही 1920 ला जी काही मुवमेंट सुरू झाली होती, राजकीय स्वातंत्र्य अगोदर का सामाजिक स्वातंत्र्य अगोदर, या मुवमेंटचा परिणाम म्हणून काय झालेला आहे, 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ज्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा करत आहोत. पण सामाजिक स्वातंत्र्याची लढाई अजून संपलेली नाही. सामाजिक स्वातंत्र्याची लढाई अजून बाकी आहे. आणि मग या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईसाठी आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे, तर सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईसाठी आपल्याला काय करावं लागेल, भारताला एक कायदा तयार करावा लागेल ज्याच्यामध्ये लोकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळेल. आणि म्हणून आपण बघतोय की ब्रिटिशांच्या सायमन कमिशननं जे काही चॅलेंज 1927 ला दिलं होतं, त्याचा परिणाम म्हणून 1928 चा एक ड्राफ्ट जो आहे, हा ड्राफ्ट पुढे आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण नेहरू कमिटी रिपोर्ट असं म्हणतो. तो ड्राफ्ट एक समोर आला होता आणि त्याच्यामध्ये देखील सामाजिक स्वातंत्र्याची बाजू मांडलेली होती आणि त्याच्यामध्ये भारतातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा विचार केला गेलेला होता. आता बघा, भारतातल्या लोकांचे मूलभूत अधिकार काय असतील ते आम्ही कशा पद्धतीने देऊ याचा विचार तिथं मांडला होता आणि त्याच्यामधून देखील सामाजिक स्वातंत्र्याची जी चळवळ आहे त्या सामाजिक स्वातंत्र्याचा देखील विचार मांडला गेलेला होता. पण दुसऱ्या बाजूला आणखीन एक ड्राफ्ट 1930 च्या दरम्यान आला होता, तो म्हणजे पूर्ण स्वराज डिक्लेरेशनच्या नावाखाली जी काही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे, या असोसिएशननं अशा पद्धतीचा ड्राफ्ट तयार केला होता. आता जेव्हा आपण या कॉन्स्टिट्यूशनचा विचार करतो त्यावेळेस फक्त भारतामध्ये 1947 ला एक कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तयार झाली आणि त्यांनी एक कॉन्स्टिट्यूशन तयार केलं अशातला भाग नाही. तर राजकीय स्वातंत्र्य कशा पद्धतीचं असेल, राजकीय सरकार इथली कशी असतील आणि दुसरीकडे सामाजिक स्वातंत्र्याची स्थिती काय असेल, सामाजिक स्थिती भारतामधली काय असेल, हे मांडणारे जवळपास 6 ते 7 कॉन्स्टिट्यूशनचे ड्राफ्ट भारतामध्ये तयार होते. कधी तयार होते? 1947 च्या पूर्वीच तयार होते. त्याच्यामधलं आपण पहिलं बघितलं की नेहरू कमिटीचा रिपोर्ट आहे, दुसरा आहे पूर्ण स्वराज डिक्लेरेशन आहे. एम.एन. रॉय यांनी देखील एक कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया स्टेट फ्री इंडिया नावानं एक कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट 1944 मध्ये तयार केला होता. एम.एन. रॉय यांचा हा एक ड्राफ्ट तयार आलेला होता, त्याच्यामध्ये आर्थिक लोकशाहीचा विचार त्यांनी मांडलेला होता. दुसऱ्या बाजूला हिंदू महासभेनं देखील त्यांच्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट नावानं 1944 मध्येच एक कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट तयार केला होता. दुसरीकडे महात्मा गांधींचे जे अनुयायी होते, नारायण अग्रवाल यांनी देखील गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया नावाने एक ड्राफ्ट 1946 मध्ये तयार केला होता. हालाकी महात्मा गांधींना हा ड्राफ्ट आवडला नव्हता. त्यांनी जी काही प्रस्तावना या नारायण अग्रवाल यांच्या कॉन्स्टिट्यूशनला लिहिलेली आहे त्याच्यामध्येच त्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं भारतामध्ये हवं आहे आणि त्याच्यामुळे हा गांधीयन कॉन्स्टिट्यूशनचा जो ड्राफ्ट आहे हा स्वतः महात्मा गांधींनीच मागे घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक प्रश्न उपस्थित केले होते 1932 च्या गोलमेज परिषदेमध्ये, त्याच्यावरती स्टेट अँड मायनॉरिटीज च्या नावानं एक ड्राफ्ट तयार केलेला आहे.
आणि तो देखील काय केलेला आहे, तो देखील समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तिसऱ्या बाजूला जी काही समाजवादी पार्टी आहेत, समाजवादी जे काही लोक आहेत ते देखील ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक नावाने 1948 मध्ये एक ड्राफ्ट तयार केलेला आहे. असे काही ड्राफ्ट ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस 1947च्या पूर्वीच हे सगळे ड्राफ्ट आलेले होते, ज्याच्यामध्ये राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याचा देखील विचार त्यांच्या पद्धतीने या सगळ्यांनीच मांडलेला होता. आणि आपण बघतोय की राजकीय स्वातंत्र्य आपल्याला 1947 ला मिळालेलं आहे, पण नंतर सामाजिक स्वातंत्र्याचा विचार करत असताना आपण काय केलेलं आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जी काही समिती तयार झालेली आहे ती आता इथून पुढे काय करणार आहे, तर सामाजिक स्वातंत्र्याचा आणि राजकीय स्वातंत्र्याचा या दोघांचा एकत्रित विचार करणार आहे. की राजकीय सत्ता जी आहे भारतामधली ही कशा पद्धतीची असेल, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी झालेला असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी जे रोम मधले प्रश्न उपस्थित केलेले होते, जे दक्षिण आयर्लंड मधले प्रश्न उपस्थित केलेले होते, त्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून भारतामधल्या राजकीय वाटाघाटी कशा पद्धतीच्या असतील आणि सामाजिक स्वातंत्र्याचं जी काही लोकांना हवं आहे ते कशा पद्धतीचं असेल, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे आहे हे आपल्याला कुठे पाहायला मिळतं, हे आपल्याला या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहायला मिळतंय. आणि याच्यावरती 2 वर्ष 11 महिने सातत्याने चर्चा होते आहे की भारतामधली राजकीय सत्ता कशी असेल आणि या राजकीय सत्तेमध्ये कोणत्या लोकांचा कसा सहभाग असेल. आणि मग या सगळ्या लोकांना भारतामधल्या जे काही हजारो जातीमध्ये विभागलेले लोक आहेत, विविध धर्मामध्ये विभागलेले लोक आहेत, जे अल्पसंख्याक आहेत, जे डिप्रेस्ड आहेत, या सगळ्यांना याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल. आणि रोम मध्ये आणि इटलीमध्ये, दक्षिण आयर्लंड मध्ये जे प्रश्न निर्माण झालेले होते तशा पद्धतीचे प्रश्न भारतामध्ये निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोनातून या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं जो विचार मांडलेला आहे तो विचार या संविधान सभेमध्ये चर्चेला येतो आहे. आणि इथं राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याचा देखील विचार केला जातो आहे. 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांनी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य दिलं, पण त्या राजकीय स्वातंत्र्याच्या नंतर आपलं राजकीय जी सरकार आहे त्या कशा पद्धतीचं असेल याचा विचार मांडण्याचं काम या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये झालेलं आहे. म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे ते राजकीय स्वातंत्र्य जरी असलं तरी त्याला जो काही पाया पाहिजे आहे तो पाया कुठे बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे, तो कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये म्हणजे संविधानामध्ये तो आणलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न जे 1920 पासून बाबासाहेब आंबेडकर सांगत होते, 1932च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आला, 1936 मध्ये त्यांनी त्यांचा सामाजिक जो काही राष्ट्रवाद आहे तो मांडला आणि पुढे चालून या सगळ्या जाती धर्मातील लोकांना सामावून घेण्याचा जो कार्यक्रम त्यांनी आखला, या सगळ्यांना जे काही स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला ते स्वातंत्र्य मिळालं कधी, तर 26 जानेवारी 1950 ला. त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देशातल्या लोकांना काय झालेलं आहे, सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपल्या देशातली सामाजिक गुलामी संविधानाने 26 जानेवारी 1950 ला संपवलेली आहे. आणि म्हणून आपण बघतोय की 1952 ला काय होत आहे, या सगळ्यात सामाजिक गुलामीत असलेल्या लोकांना मुक्त केलं गेलं 26 जानेवारी 1950 ला. आणि त्याच्यानंतर आपल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत 1952 ला. कारण काय झालेलं आहे, कारण संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक आता इथून पुढे जे काही गोष्टी आहेत त्या राजकीय असतील, सामाजिक असतील, सामाजिक न्यायाच्या असतील, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाच्या असतील, आम्ही सगळेजण मिळून ठरवणार आहोत. आणि भारताला जे काही उच्च प्राप्तीचे ध्येय गाठायचे आहेत ते आम्ही सगळेजण मिळून आता गाठणार आहोत. अशा पद्धतीची ध्येय आपल्या समोर ठेवली गेली. आणि म्हणून आपण पाहायला मिळतं की 1952 पासून या देशामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि जो काही राजकीय कारभार आहे तो राजकीय कारभार खऱ्या अर्थानं भारताच्या, जिथं आम्ही भारतीय लोक असं म्हणतो आहोत, त्यांच्या हातामध्ये आला. आणि तिथून खऱ्या अर्थानं भारताच्या राजकीय स्वातंत्र्याची आणि सामाजिक जी काही गुलामी आहे ही संपुष्टात आणून समाजाला देखील, या विविध घटकातील समुदायाला देखील या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं गेलं. आणि त्याच्यानंतर या देशामधल्या हे ज्या दोन्ही लढाया आहेत त्या दोन्ही लढाया आपण कधी जिंकलेल्या आहेत, 26 जानेवारी 1950 ला जिंकलेल्या आहेत. आणि म्हणून आपण बघतोय की 15 ऑगस्ट 1947 ला आपण राजकीय स्वातंत्र्याचा जरी अमृत महोत्सव साजरा करत असलो तरी येणाऱ्या कालखंडामध्ये या 2-3 वर्षामध्ये म्हणजे 2024 ला आपल्याला सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा आणि राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा दोन्हींचा अमृत महोत्सव म्हणजे अर्थातच या संविधानाचा अमृत महोत्सव आपल्याला साजरा करावा लागणार आहे. त्याच्यामुळं आपण जी काही आज जी चर्चा केलेली आहे ही या दोन्ही स्वातंत्र्याच्या अनुषंगाने केलेली चर्चा आहे. वेळ खूप कमी होता त्याच्यामुळं मी थोडंसं या विषयामध्ये धावतं पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बरेचसे गॅप्स याच्यामध्ये राहिलेले आहेत, ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करणं एका लेक्चरमध्ये शक्य नव्हतं, पण तो करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य रजनी मॅडम, त्याचबरोबर सटाले सर आणि आमचे मित्र प्राध्यापक दीपक डोंगरे, त्याचबरोबर महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि काही जर संदर्भ चुकले असतील तर कृपया मला मेसेज करून कळवल्यास मला आनंद होईल आणि भविष्यामध्ये मी ते संदर्भ दुरुस्त करण्याचा देखील नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर आपण अतिशय छान असं विश्लेषण या निमित्ताने केलं. राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्याचे विश्लेषण या ठिकाणी केलं. राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये काँग्रेसचा बहिष्कार, दक्षिण रोम, दक्षिण आयर्लंड या ठिकाणची सामाजिक स्वातंत्र्याची लढाई याचे उदाहरणं, स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक स्वातंत्र्याचा पॅरलल क्वेश्चन जो बाबासाहेबांनी मांडला त्या संबंध सविस्तर विश्लेषण केलं. विश्व हिंदू परिषद, मुस्लिम लीग, RSS यांची भूमिका याबद्दलही माहिती दिली. राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक स्वातंत्र्याबद्दल गांधींची भूमिका, आंबेडकरांची भूमिका आपण सविस्तर मांडली. सर आपण दिलेली माहिती निश्चितच आम्हाला प्रेरणादायी ठरणार, फलदायी ठरणार आणि सर्वांनाच फलदायी ठरणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाचा ऋण व्यक्त करून माननीय आमचे माझे सहकारी डोंगरे सर यांना विनंती करतो की आभार मानावेत. नमस्कार सर. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रुबा अट्टल महाविद्यालय गेवराई राज्यशास्त्र विभाग आयोजित भारताच्या सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य लढ्यातील विचारप्रवाह आंदोलने या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारसाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रजनी शिकले मॅडम या लाभल्या व त्यांनी या वेबिनारसाठी आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे प्रथम मी आभार मानतो. तसेच या वेबिनारसाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद राज्यशास्त्र विभागाचे निमंत्रित विभागातील डॉक्टर हानी सोन कांबळे सर लाभले व त्यांनी अत्यंत मोलाचे विचार व माहिती वेबिनारसाठी दिली आणि ते दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील अनेक प्राध्यापक व विद्यार्थी सेमिनार मध्ये सहभागी झाले, त्यांचे मी आभार मानतो. विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केले प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. तसेच विचार प्रवाह व आंदोलने या विषयावर हानी सोन कांबळे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि मी एकदा त्यांना बोललो की लगेच ते हो म्हटले, त्याबद्दल मी खरंच सरांचे पुन्हा एकदा आभार मानून, तसेच विजय सांगळे सर प्राचार्य, तसेच IQC समन्वयक प्रशांत पांगरीकर सर, तसेच इंगळे सर, हेळंबे सर, उपनार सर, नागरे सर, जोगदन सर, सुनील बारुकर सर यांनी सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केले करण्यासाठी जी काही आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे एकदा पुन्हा आभार मानून सर्वांचे आभार मानून अध्यक्षाच्या वतीने हा वेबिनार संपला असे मी जाहीर करतो. थँक्यू सर. खूप छान झाला सर कार्यक्रम. सर छान झाला कार्यक्रम. डोंगरे सर